आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशिया कप 2025ची फायनल मॅच झाली। भारतीय टीमनं टॉस जिंकून सर्वप्रथम गेंदबाजी करण्याचा निर्णय घेतला। तर भारताच्या या परफॉर्मन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकही करा। तर मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान ही मॅच दुबईतील एका मैदानावर झाली। भारतानं टॉस जिंकून आधी गेंदबाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आधी खूपच खराब वाटला। या मॅचमध्ये हार्दिक पांड्याही जखमी असल्यामुळे खेळत नव्हता। पाकिस्तान टीमकडून सैफजादा फराग आणि फखर जमान ओपनिंग बल्लेबाजी करण्यासाठी आले होते। पहिले 3 ओव्हरमध्ये त्यांचे रन खूप हळू गतीने वाढत होते, पण नंतर सैफजादा फरागने षटकार आणि बाउंड्री मारून पाकिस्तानचा स्कोअर अचानक वाढवला। तर पॉवर प्ले संपेपर्यंत पाकिस्तानची एक पण विकेट पडली नव्हती। 45 रन झाले होते आणि सैफजादा फराग 1 नंबरची बॅटिंग करत होता। कमालची बॅटिंग करत असताना 35 बॉलमध्ये अर्धशतक केलं आणि इथे हे नक्की झालं की पाकिस्तान टीम ही आता मोठा स्कोअर करेल, कारण अजून पाकिस्तानची एक पण विकेट पडली नव्हती। सैफजादा फराग आणि फखर जमान यांनी 80 रन बनवले, पण यानंतर 10व्या ओव्हरमध्ये 4थ्या बॉलला 80 रन असताना पाकिस्तानची पहिली मोठा झटका बसला। वरुण चक्रवर्तीनं सैफजादा फरागला आऊट केलं। 38 बॉलांमध्ये 3 छक्के आणि 5 चौकार मारून 57 रन बनवून सैफजादा फराग आऊट झाला आणि पाकिस्तान टीमची हालत इथूनच खराब व्हायला सुरुवात झाली। यानंतर फखर जमाननी छक्के चौकार जरूर मारले, पण यानंतर पाकिस्तान टीमचे एकामागे एक विकेट पडत गेले। पाकिस्तान टीमची हालत इथूनच खराब होण्याचं कारण 113 रनांवर कुलदीप यादवनं शेख आयुबला आऊट केलं। तो 11 बॉलामध्ये 14 रन बनवून आऊट झाला आणि त्याचा कॅच जसप्रीत बुमराहने घेतला। यानंतर पुढे 14व्या ओव्हरमध्ये मोहम्मद हैरिज एकही रन न बनवता अक्षर पटेलच्या बॉलला आऊट झाला। यानंतर पाकिस्तान टीमला चौथा मोठा झटका बसला। 126 रन असताना वरुण चक्रवर्तीनं फखर जमानला आऊट केलं। तो 35 बॉलात 2 छक्के आणि 2 चौकारच्या मदतीनं 76 रन बनवून आऊट झाला। तर या मॅचमध्ये इथूनच पाकिस्तान टीमची हालत अजूनच खराब व्हायला सुरुवात झाली। पुढच्या ओव्हरमध्ये हसद तलाक फक्त 1 रन बनवून अक्षर पटेलच्या बॉलला आऊट झाला। यानंतर 17व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने पाकिस्तान टीमला 3 मोठे झटके दिले। पहिल्यांदा यानंतर शहनशाह फरीदीलाही आऊट केलं। 0 रनांवरती फरीदी आऊट झाला। यानंतर शेवटच्या बॉलला फहीम अशरफला पण आऊट केलं, तो पण 0 रनांवरती आऊट झाला। यानंतर हॅरी टॅगनं चौकार मारला, पण तो बी 131 रनांच्या स्कोअरवर आऊट झाला। त्याची विकेट बुमराहनं घेतली। यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला जसप्रीत बुमराहनं पाकिस्तान टीमला पूर्णपणे ऑल आऊट केलं। तर यावेळेस मोहम्मद नवाज हा 6 रन बनवून बुमराहच्या बॉलला आऊट झाला। तर शेवटचे 5 बॉल ठेवून पाकिस्तान टीमनं 146 रन बनवून ऑल आऊट झाली, जिथे पाकिस्तान टीमची 113 रनांवरती केवळ 2 विकेट होत्या, पण यानंतर एकामागे एक विकेटी पडत गेल्या आणि पाकिस्तान टीमची हालत खराब होत गेली। पण या मॅचमध्ये भारतीय टीमनं कमालीची गेंदबाजी केली। पाकिस्तान टीमला एक पण एक्स्ट्रा रन मिळवून दिला नाही, तर एकही कॅच सोडला नाही। या मॅचमध्ये संजू सॅमसन बरोबर जसप्रीत बुमराहनं चांगल्या प्रकारे कॅच पकडले। कुलदीप यादवनं 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन 2 विकेट घेतल्या। वरुण चक्रवर्तीनं 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 2 विकेट घेतल्या आणि पाकिस्तानची पहिली विकेट वरुण चक्रवर्तीनं घेतली। तर जसप्रीत बुमराहनं 3.1 बॉल टाकून 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या आणि शिवम दुबेनंही 3 ओव्हरमध्ये 23 रन दिले। अशा प्रकारे भारताच्या गेंदबाजीमुळे पाकिस्तान टीमला 146 रनांवरती ऑल आऊट व्हावं लागलं। अशा प्रकारे पाकिस्तान टीमनं भारतीय टीम पुढं 146 रनांचं आव्हान ठेवलं। आता भारताला जिंकण्यासाठी 147 रन बनवायचे होते। बॅटिंग सुरू होताच अभिषेक शर्मा आक्रमक पद्धतीनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होते, पण भारतीय टीमची सुरुवात खूप खराब झाली। 7 रनांचा स्कोअर असताना फहीम अशरफनं अभिषेक शर्माला आऊट केलं आणि अभिषेक शर्मा फक्त 5 रनांवरती आऊट झाले। यानंतर भारतीय टीमला एकामागून एक मोठे झटके बसत गेले। 10 रन असताना शाहीन अफरिदीनं कॅप्टन सूर्यकुमार यादवला आऊट केलं, तर सूर्यकुमार यादव फक्त 1 रन बनवून आऊट झाले।
भारताची हालत अजूनच खराब होत गेली। तर गिल खूप सांभाळून बॅटिंग करत होते, तर तिलक वर्माही सांभाळून बॅटिंग करत होते, हळूहळू रन बनवत होते। पण यातच 20 रन असताना फहीम अशरफच्या बॉलला शुभम गिलनं मोठा शॉट मारण्याच्या विचारात असताना 10 बॉलात फक्त 12 रन बनवून आऊट झाले। तर भारताला 3 मोठे बल्लेबाज फक्त 20 रनांवरती आऊट झाले होते। यातच बल्लेबाजी करण्यासाठी आले संजू सॅमसन आणि तिलक वर्मा। हे यानंतर भारतीय टीमला आरामात सांभाळून घेत होते। बघता बघता या दोघांनी भारताचा स्कोअर 9 ओव्हरमध्ये 50 वर नेला। तर या दोघांच्या शानदार बॅटिंगमुळे भारतीय टीम पूर्णपणे सावरत होती। नंतर पुढे 57 रन असताना चौथी विकेट पडली। तर पुढे 77 रन असताना संजू सॅमसन एक मोठा शॉट मारण्याच्या चक्करमध्ये अफरार अहमदच्या ओव्हरमध्ये 21 बॉलात 24 रन बनवून आऊट झाले। तर आता भारतीयांची उम्मीद तिलक वर्मावर होती, तर त्यांच्या सोबतीला शुभम दुबे आले होते। या दोघांनी पुढे स्कोअर वाढवला। यातच तिलक वर्मानं 31 बॉल खेळून आपलं अर्धशतक पूर्ण केलं। शुभम दुबे बी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत होते। आता दोनही टीम पुढे खूप प्रयत्न करत होत्या। पाकिस्तान टीमचे गेंदबाज खूप जोर लावत होते, तर भारतीय टीमचे बल्लेबाजही खूप प्रयत्न करत होते, चांगल्या प्रकारे बॅटिंग करत होते। यावेळेस शुभम दुबेनं 2 छक्के मारले, तर तिलक वर्मानं सगळी उम्मीद होती। आत्ता भारत खतऱ्याच्या बाहेर होता। 18 ओव्हरमध्ये 130 रन भारतीय टीमनं बनवले होते, तर शेवटच्या 12 बॉलांमध्ये भारतीय टीमला 17 रन लागत होते। यानंतर भारतीय टीमनं हा सामना जिंकला। एशिया कप 2025 या सामन्याची फायनल मॅच भारतानं जिंकली। या एशिया कपमधील भारतानं 3 वेळा पाकिस्तान टीमचा सामना केला आणि 3ही वेळेस भारतीय टीमनं पाकिस्तान टीमला हरवलं। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।